guys, welcome to my channel. आज मी व्हिडिओ काढतोय. आणि आज आहे संडे आणि आमची पिऊ दीदी काय घेऊन आली आता दुकानातून तुम्हाला माहिती का? पोलिओ. पोलिओ घेऊन आली आहे. कुठं होतं? स्कूलमध्ये होतं का पोलिओ? आणि तिकडं नव्हती गेली का? त्या नर्स देतात पोलिओ तिथं? नाही. आणि तू घाबरली का? छान लागला? आता लई स्ट्रॉंग बनली. छोटी होती तेव्हा लई रडायची. बघ दे हाताला तुझ्या. ये व्हेरी गुड. काय म्हणलं? नाही बघा, आज आमची पिऊ दीदी पोलिओ घेऊन आली तर कशी स्ट्रॉंग गर्ल बनली. तू रडली का तिथं पिऊ? बाकीचे मुलं रडत होते का? हा. आणि तुला आरुष काय म्हणला? आपण ते काल बुस्टचं बघ रिवर्क केलं होतं एक पार्ट, तर ते मला ते व्हॉट्सअपवर पाठवत त्याचा किती साईज आणि किती ओव्हर साईज झाला वरती पुढं पाठवायचं रिपोर्ट नाही, व्हॉट्सअपवर टाक फक्त की त्याचं बुस्टचं डायमेन्शन एवढं आहे आणि एवढ्याने ओव्हर साईज झाला असं टाईप करून पाठवा त्याला फक्त. पिऊ दीदी मला कॅपिटल सांगते का? जम्मू काश्मीर, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, वेस्ट बेंगॉल, झारखंड, MP, गुजरात, महाराष्ट्र, केरळ. व्हेरी गुड. आणि टूचा टेबल म्हण बरं. थ्रीचा येतो का? म्हण बरं थ्रीचा. व्हेरी गुड. गुड गर्ल. तुझं नाव सांग बरं. व्हेरी गुड. तर आज संडे असल्यामुळं पिऊचे पप्पा घरी आहेत. आज पोलिओ वगैरे घेऊन आल्यानंतर पिऊ दीदी तिचे पप्पा गेले होते खाली. तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करावा. आज इडली सांबर बनवणार आहे मी. तोपर्यंत खेळतायत दोघं खाली. किती छान सायकल चालवते बघा आमची पिऊ दीदी. पिऊला खूप सारे खेळायला आहे पण ती खेळतच नाही अजिबात सगळं. हे बघा घरात आल्यानंतर थार. ही थार तिला तिच्या बाबांनी घेतली, माझ्या पप्पांनी. माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे होता तेव्हा बड्डेला गेलो होतो तर तिला अशी थार घेतली ती. आणि ती पण छोटीच आहे म्हणजे 2-2.5 वर्षांची. तर तिच्या गाडी तिला बसू दिलं नाही तर लगेच घरी आल्यानंतर म्हणे बाबा मला थार घ्यायची आहे. मामाच्या बाळाने मला थारमध्ये बसून नाही दिलं. त्याच्यानंतर पप्पा काय 8 दिवसानंतर आले, गेले तिला घ्यायला घेऊन. गाडी इथूनच घेतली ती. आजकालच्या मुलांची लई सगळे हाऊस पूर्ण करतात. तिच्या बाबांचं तिथं तर खूप जास्त सूत्र आहे. रोज सकाळी त्यांचा फोन येतो तिला. घेऊन जा म्हणले होते खाली तर नेली नाही. खाली घेऊन जा म्हणले होते ना. खाली घेऊन जा म्हणले होते ना मी. का नाही गेली खाली? खाऊन घेणार आणू ते किंवा
बघा किती खोडीची. तिच्या पप्पांचा टी शर्ट घेतलाय खाली बसायला. त्यांना म्हणते माझ्या गाडीवर कशाला टाकला होता मग. घरी असल्यानंतर पप्पाच्याच हाताने जेवायचं असं. ते पण बळबळ खाती. इथं पप्पा नसले का बरोबर तिला दम देऊन मी चारते, पण पप्पा असल्यावर लय लाड आहेत. धडकून पडशील तू त्याला. जा सगळी जातो ना धडकून तिला. आता तुझा बेत करते मी. थांब आता. का तू खाली फेकला फ्रूट. ते खायचं असतं ना फ्रूट. तू जेवली का तुझं? मग मला काय ज्ञान शिकवती? स्वतः जेवत नाही काय नाही मनाने दुसऱ्यांना चारायला लावती, त्यांनाच हाणती. बियाचं कुठे? का ग? जे चारी तर त्यांनाच मारी ती. तू जेवली का? ऐ खोडीचे पाहिलं का? तुम्ही ते थांब. तुझा बेत करते मी आता. कर ना. जेवण नको, फ्रूट खाय फक्त. मला फ्रूटच आवडत. ती दीदीला उशी सांगितली आता तिच्या पप्पांनी. आता कसे भांडणं चालू आहे बघा दोघांची. तुझं माझं जमीन आणि तुझं माझं तुझ्याशिवाय करमेना अशी गंमत आहे आमच्या घरात. पिऊच्या स्कूलमध्ये उद्या ब्रश करण्याची काहीतरी ॲक्टिव्हिटी, ब्रश करायला शिकवणार आहेत उद्या. तर आता उद्या स्कूलला जायचं जरा अवघडच आहे, कारण सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या. 2 तास थांबावं लागतं. तर तिला एकदम असं पहिलं सुट्ट्यांच्या अगोदर 1 महिना गेली होती तेव्हा तिला काही एवढं वाटलं नव्हतं, तेव्हा कमी वेळ होता. पण आता जास्त वेळ त्याच्यामुळे बोर होऊन जातं तिला. वातावरण पण कधी कधी असं पाऊस कधी ऊन असं असल्यामुळं पिऊला आता परत आजारी पडली. तर औषध द्यावं लागेल तिला जरा वेळाने. तशी आता एवढी त्रास नाही देत औषध घ्यायला. सर्दी ताप. दीदी औषध घ्यावा आता. आमची पिऊ बघा कशी औषध घेईन 1 मिनिटात आता. मला हे पाहिजे. बघता बघता घे ना 2 मिनिटात. सर्दीचं पण द्या आणि तापेचं पण द्या. आज तुम्ही द्या. रोज दरवेळेस मी देत असते. आज पहिल्यांदा पिऊचे पप्पा देते ना आता पिऊला औषध. आमची पिऊ दिदी अजिबात घाबरत नाही औषध द्यायला, आहे ना ग पिवा? पिंक नाही तर लहानपणी पिऊ दिदी इतकी रडायची औषध घ्यायला. अशी तिला झोपवायचे, तिचे पप्पा तिच्याजवळ झोपायचे. मला हळूच यावं लागायचं आणि पिऊच्या तोंडात औषध वतावं लागायचं. पिऊ अशी रडायची. आता लगेच घेते म्हणते द्या किती द्यायचे, है ना ग पिऊ? ते दीदी आज काय खाल्लं तू? अन्वी, व्हॉट डिड यू ईट टुडे? तरबूज. तू आज काय खाल्लं रानू? ए पिवा, आज पिऊच्या पप्पांचे खूप हाल झाले. काय? तू आज काय खाल्लं? टरबूज गद्दे. खाल्लंय. आज आमचा गॅस संपला होता तर गॅस जोडायला नक्की न वाढी एकदमच. औषध घेते आता. इकडं बघा बघा आमची पिऊ कशी औषध घेते. व्हेरी गुड. थोडंच प्यायचं पाणी, अजून एक घ्यायचं. उशीवर बसून घे ना, मला दिसत नाही, तू मागून दिसते. औषध घेताना दिसू दे ना गाईजला. किती स्ट्रॉंग गर्ल आहे बघा आमची पिऊला. सर्दी आली होती आज, परत थोडी ताप पण आली होती. तापेचं थोडंच द्या पिऊष पप्पा.
अशाच झाकण्या लावल्या. आणि दादाला पण खोकला येत होता आज चॉकलेट खाऊन खाऊन. मोठं.